चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्यापासून म्हणजे 29 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे। उद्यापासून पितृपक्ष म्हणजे पितृ पंधरवडा ज्याला आपण म्हणतो त्याची सुरुवात होत आहे। अतिशय महत्त्वाचा काळ आहे। वर्षभर कितीही सेवा केल्या असतील, मग त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, घरातील दारिद्र्य घालवण्यासाठी असेल, नकारात्मकता घालवण्यासाठी असेल, मात्र उद्यापासून जो पंधरवडा सुरू होत आहे हा सर्वात जास्त महत्त्वाचा काळ आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला अनेक सेवा आणि उपाय करायचे आहेत। बरेच सेवा आणि बरेच उपाय तुम्हाला अजून सांगायचे आहेत, मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये खास मुलांसाठी आणि तुमच्या पतीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आजचा हा उपाय खास महिलांसाठी आहे। प्रत्येक महिलेला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या आणि मुलांच्या यशासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या आयुष्यात जे अडथळे येत आहेत हे अडथळे दूर करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय उद्यापासून सलग 15 दिवस करायचा आहे। बघा, ज्याही पती आणि पत्नीची म्हणजे भांडणं होत असतील, पटतच नसेल किंवा मुलं ऐकतच नसतील, मुलांचं आणि माझं पटतच नाहीये, काहीच ऐकत नाहीयेत, कितीही सांगितलं तरी लक्षच देत नाहीयेत, काहीतरी बाधा केलेली आहे असं सारखं वाटत असतं, काहीतरी माझ्या मुलांच्या मागे इडापिडा लागलेले आहे असं वाटत असतं, सतत भांडणं, सतत रागाचं वातावरण घरामध्ये असतं, अशा प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीसाठी हा उपाय आवर्जून करा। बघा, वर्षभरातून आलेला हा सर्वात महत्त्वाचा योग आहे। हा दिवस आणि हा योग सोडू नका। पुन्हा वर्षभर तुम्हाला थांबावं लागेल। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये असे छोटे मोठे प्रॉब्लेम असेल, कारण बऱ्याच कमेंट्स येतात, बरेच फोनही येतात, बरेच मेसेजही येतात की ताई मुलं ऐकतच नाहीयेत, ताई मुलं आमच्या मनासारखं काही करतच नाहीत, कितीही समजावलं तरी भांडणं थांबत नाहीयेत, पतीचं माझं पटतच नाही, 24 तास भांडणं असतात किंवा तो माझं काहीच ऐकत नाही, काहीतरी उपाय सांग। तर त्या महिलांना मी सांगेन की तुम्ही उद्यापासून या सेवेला सुरुवात करा। 15 दिवसांच्या आत घरातील सगळं वातावरण चांगलं, पॉझिटिव्ह आणि सकारात्मक झालेलं असेल। बघा, उपायाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगते, बऱ्याच कमेंट अशाही आहेत की ताई या पंधरवड्यामध्ये जर आमचे गुरुवार आले, आम्ही काय सेवा सुरू केला किंवा आमचे सारामृताचे पारायण आले, गुरुचरित्र आलं, तर आम्ही काय करायचं? ज्यांचं ऑलरेडी सुरू आहे की ताई माझं सुरू आहे, माझंही सुरू आहे, माझाही आता पंधरवड्यातच म्हणजे आजचा खरं तर माझा 10वा गुरुवार आहे आणि पुढचा येईल तो पितृपक्षातलाच 11वा गुरुवार उद्यापन आहे। मी उद्यापन करणार आहे, चालतं, तुम्ही ज्या सेवा केलेल्या आहेत त्या कंटिन्यू करा, अजिबात स्टॉप करू नका। या पंधरवड्यात ज्याही सेवा तुम्ही करणार, पारायण करणार, तर ते तुम्हाला पुढे काउंट करायचे आहेत, म्हणजे कंटिन्यूच करायचे आहेत। पण समजा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे की मला आता सारामृताला सुरुवात करायची आहे, मला या पारायणाला सुरुवात करायची, मला गुरुचरित्र करायचं आहे, मला तारीख मंत्र पठण करायचं आहे किंवा मला अर्थसंकल्प करायचा आहे, मला गुरुवार सुरुवात करायची आहे, तर मी माझ्याने तुम्हाला सांगेन की हे 15 दिवस सोडून द्या। या 15 दिवसात फक्त पित्रांची जास्त सेवा करा, कारण जर त्यातून निवारण झालं, त्यांचं पित्र जर तृप्त झाले तर आयुष्यामध्ये कोणापुढेच हात पसरण्याची गरज भासणार नाही, कुठलीच दुःख आयुष्यामध्ये उरणार नाही। त्यामुळे 15 दिवस पित्रांची जास्त सेवा करा। 15 दिवस झाले, उलटून गेले की त्यानंतर तुम्हाला हव्या त्या सेवा तुम्ही करू शकतात। आता उपाय सांगते तुम्हाला उद्याचा, जो उपाय तुम्हाला 15 दिवस सलग तुमच्या मुलांसाठी किंवा पतीसाठी, विशेष म्हणजे पतीसाठी आणि मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे। बघा, हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर उठून, प्रत्येक महिलेला उद्यापासून लवकर उठायचं आहे, 6च्या आत तरी उठा। सगळ्यात आधी तुम्हाला उठायचं आहे, स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे, अंघोळ केल्यानंतर देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। देवघराच्या समोर बसत असताना एका तांब्यामध्ये तुम्हाला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। या तांब्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद टाकायचं आहे, थोडेसे मीठ, जे जाड मीठ असतं बघा, ते जाड मीठ, किंवा जर नसेलच तर मग छोटं मीठ असेल ते घेतलं तरी चालेल, थोडंसं जाड किंवा छोटं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक तुम्हाला फूल याच्यामध्ये टाकायचं आहे। या गोष्टी एका पाण्यामध्ये तुम्हाला, एका तांब्यामध्ये तुम्हाला सगळ्या काही घ्यायच्या आहेत। त्यानंतर या तांब्यावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे, कुठलीही प्लेट ठेवा, तांब्याची ठेवा, चांदीची ठेवा किंवा पितळेची ठेवा, चालेल। तुम्हाला याच्यावरती, या तांब्यावरती एक प्लेट ठेवायची आहे। या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, थोडेसे तांदूळ, आणि या तांदळावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला जाळायचा आहे।
बघा पुन्हा एकदा उपाय तुम्हाला सांगते व्यवस्थित. तुम्हाला काय करायचं, सकाळी स्वच्छ स्नान वगैरे झालं तुमचं, आंघोळ वगैरे झाली की देवघराच्या समोर बसायचं आहे. देवघराच्या समोर बसल्यानंतर उद्यापासून 15 दिवस काळी मोहरी किंवा काळे तीळ जे असतात त्याचाच दिवा लावायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला उद्या काळे मोहरी किंवा काळ्या तिळीचाच दिवा लावायचा आहे. ज्यांच्या घरात भांडणं, कलह या गोष्टी जास्त आहेत त्यांनी उद्यापासून हे नक्की करा. तुम्हाला एक दिवा लावला की त्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, त्यानंतर थोडंसं जाडं किंवा बारीक जे मीठ असेल ते मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि एक फूल टाकायचं आहे. या तांब्यावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायचा आहे. या प्लेटवरती थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आणि या तांदळावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. कापूर जाळायचा आहे आणि जाळत असताना तुमच्या पतीचं नाव घ्यायचं आहे. तुमचं जे गोत्र आहे ते गोत्र तुम्हाला बोलायचं आहे. ज्यांना गोत्र येत नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणा. आता समजा मी म्हणते की मी पल्लवी, मी काश्यप गोत्राची, माझे पती सागर किंवा माझी मुलगी साईच्छा, आमचं असं कुटुंब आहे, आमच्या घरात खूप जास्त भांडणं चालू आहेत किंवा आमच्या एकमेकांशी पटतच नाहीये, माझ्या पतीची प्रगती होऊ द्या, माझ्या मुलीला यश मिळू द्या, तिचं अभ्यासात लक्ष लागू द्या, तिला नोकरी चांगली मिळू द्या, माझ्या पतीला व्यवसायामध्ये यश द्या, अशी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हे कापूर संपेपर्यंत, कापूर जे जळतं आहे ते संपेपर्यंत संपूर्ण इच्छा व्यक्त करायची आहे. पित्रांना तुम्हाला शरण जायचं आहे. पित्रांना तुम्हाला मनापासून नमस्कार करायचा आहे. तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर पित्रांची माफी मागायची की मी पल्लवी, माझ्याकडनं जर कधी काही चुकी झाली असेल, माझ्या घरातील कुठल्याही सदस्यांकडनं जर काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा, माझ्यावरती दया करा, माझ्या घरामध्ये तुम्ही कायम तृप्त राहा, अशी तुम्हाला त्यांना विनवणी करायची आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी वरची प्लेट आहे ही वरची प्लेट बाजूला, म्हणजे ज्यामध्ये कापूर जळलेला आहे ही प्लेट तुम्हाला बाजूला करायची आहे आणि ज्या प्लेटच्या खाली जो तांब्या घेतलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी टाकलेल्या आहेत, हे जे पाणी आहे, हे जे तीर्थ तुम्ही पूर्ण अभिमंत्रित करून घेतलेलं आहे, हे जे पाणी आहे हे तुम्हाला तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या पतीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या पाण्याने त्यांना स्नान करायला लावायचं आहे. असं सलग तुम्हाला उद्यापासनं सर्व पितृ अमावस्येपर्यंत म्हणजे 14 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिलेला हे करायचं आहे. बघा, रोज तुम्हाला हे करायचं आहे. रोज सकाळी सगळ्यात अगोदर उठून आंघोळ करून तुम्हाला अशा पद्धतीने हे पाणी ठेवून अभिमंत्रित करायचं आहे. रोज ही एकच प्रार्थना करायची आहे. रोज पितरांकडनं माफी मागायची आहे. मुलांबद्दल आणि तुमच्याबद्दल जे काही असेल ते व्यक्त करायचं आहे. तुमचं गोत्र, नाव, मुलांचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला व्यक्त करायचं आहे. सगळं काही बोलल्यानंतर हे पाणी जेव्हा अभिमंत्रित होईल, वरती कापूर जाळल्यानंतर त्यानंतर हे पाणी मुलांच्या आणि पतीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे. म्हणजे आता दोघं सेपरेटच आंघोळीला जाणार. प्रत्येकाच्या एकाच्या समजा जर तुम्हाला 2 किंवा 3 मुलं असेल तर त्या सगळ्या मुलांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकतात. हे मेन, कारण बऱ्याच कमेंट अशा असतात, ताई मला 2 मुलं आहेत मग कसं करायचं. एक तांब्या जो अभिमंत्रित पाणी केलेला आहे त्यातलं थोडंसं पाणी एका मुलाच्या याच्यात टाका, थोडंसं पाणी मुलीच्या याच्यात टाका आणि थोडंसं उरलेलं जे पाणी आहे ते पतीच्या याच्यामध्ये टाका. हा एक उपाय तुम्ही तुमच्या पती आणि कितीही मुलांसाठी केला तरीही चालेल, तो लागू पडेल. बघा, 15 दिवसांच्या आत तुम्हाला भरपूर रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. जिथे तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नव्हतं, जिथे तुमचं आणि तुमच्या मुलांचं पटत नव्हतं, पटायला लागेल. वाद कमी होतील, भांडणं घरातील कमी होतील, घरात सकारात्मक वातावरण तुम्हाला दिसेल. जिथे कुठे काहीच म्हणजे असं की भरपूर वर्ष तुम्हाला असं वाटेल की असे दिवस माझ्या आयुष्यात आले नव्हते, ते दिवस तुमच्या आयुष्यात येतील. सुख असेल, समाधान असेल, कारण तुमच्या घरातील पितृ जे आहेत ते पितृतृप्त झालेले असेल. पित्रांच्या शापापासनं तुम्ही आणि तुमची जी मुलं आहेत ती लांब गेलेली असेल. त्यामुळे पित्रांची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यामधील सगळेच संकट आपोआप नाहीशी होतील, विघ्न दूर होतील आणि घरामध्ये एक सुखाचं वातावरण असेल. अतिशय साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. मुलांसाठी आणि पतीच्या यशासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर 100% तुमच्या पतीला आणि मुलांना जे काही त्यांचं काम चालू असेल किंवा जे काही त्यांचं क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश यायला सुरुवात होईल. बघा, आता जी प्लेट तुम्ही घेतलेली आहे तर ती प्लेट तुम्ही एकच प्लेट 15 दिवस एकच प्लेट वापरली तरीही चालेल. रोज वेगळी प्लेट घेण्याची काही गरज नाही. रोज एकच प्लेट घ्या आणि एकाच प्लेटमध्ये रोज तुम्हाला हे कापूर जाळायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.